फलंदाजी पाहायला मिळाली होती। खास विकास पवार यांच्या माध्यमातून टोलेजिंगा फटकेबाजी आणि त्यांनी उल्लेख केला की ज्या प्रकारे फ्लिकचा फटका खेळ होता फलंदाज राज यांनी, तो एक अतिशय सुरेख फटका होता आणि सातत्याने फ्लिक जेव्हा फटका खेळतात ना तर भारतीय संघाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार अझरुद्दीन त्यांचा मात्र फ्लिक फटका काय आहे हे दाखवलंय विवेक लक्ष्मण यांनी। तर सामन्याला सुरुवात होताना आपण व्हीआयपी डायव्हर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे पाहतोय आपण जाकीर गुज्जर साहेबांचं, कारण की खूप मोठं व्यक्तिमत्व आहे बल्लानी गावामध्ये, हे आपण त्यांना व्यासपीठावर पाहतोय। क्रिकेट जर म्हटलं बल्लानी गाव खूप भरपूर प्रेम करणार आहे आणि सातत्य पाहतोय की आपण या मैदानावर कुठली पण टुर्नामेंट असो या सर्व व्यक्तिमत्वाचं खूप लाखमोलाचं सहकार्य सातत्याने मिळतोय। तर सामन्याकडे जाऊया आपण। खूप एक मोठी लढत युनिक 11 बल्ल्यानी जर म्हटलं तर बल्ल्यानीचा संघ आहे आणि संघाचे सर्व आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आहेत। मुबीन गुज्जर स्वागत आहे आपल्या कॉमेंट बॉक्स मध्ये। तर षटक टाकण्यासाठी पहिलाच गोलंदाज दुरंत्या टोकाकडनं पाहतोय आपण राजेश, समोर डावखुरा फलंदाज पाहतोय आपण खेळण्यासाठी अनिकेत। पहिला चेंडू वेगवान चेंडू पण लाईन चुकीची आहे, हा चेंडू परत टाकावा लागेल, वाईटचा इशारा येतोय आणि खातं उघडला गेला अवंत धावसंख्येच्या माध्यमातून पाहतोय आपण युनिक 11 बल्ल्यानी संघाचं। आणि या नॉनस्ट्रिकला पाहतोय आपण निखिल, ही जोडी खेळपट्टीवर आहे, अनिकेत आणि निखिल एक भरोसेमंद जोडी। या पात्र गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीचा फसवा चेंडू होता, काय सुरेख कमबॅक, वाफी खूप छान करतोय इथे मात्र गोलंदाज पाहतोय आपण राजेश याला। क्षेत्ररक्षण पाहिलं आपण अनिकेतसाठी शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये पॉइंटला एक क्षेत्ररक्षक उभा केलंय, कव्हर पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। या पात्र ओळखलंय स्टँड अँड डिलिव्हर, सुरेख फटका पाहतोय सरळ बॅटनी सीमा पार, हा दमदार चौकार। कारण की जेव्हा षटकार चौकार येतील तेव्हा थोडा पण वेळ घ्यायची आहे, कारण की आज पहिल्या दिवसांनी वेळ खूप झालेली आहे। व्यासपथा चांगला चेंडू होता, खोलो टप्प्याचा चेंडू होता, टर्न केले चेंडूला पाहतोय मिड विकेट क्षेत्राकडे, दुसऱ्या धावची मागणी करताना अतिशय चांगला तालमेल पाहतोय, सुरेख तालमेल आणि या 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज अनिकेत। व्यक्तिगत पाहतोय आपण 6 वर आणि संघात धावसंख्या सुद्धा पाहतोय की कुठल्याही प्रकारे विकेट न फेकता धावफलकावर धावा आहेत 7। तर या दरम्यान हर्षद शेख यांचं देखील आगमन झालेलं आहे, वेलकम हर्षद, स्वागत आहे बल्लानी प्रीमियर लीग मध्ये। क्रीडा 70011 या टीमचे कोच देखील आहेत। या पात्र ऑनरे पाहतोय पण लांगण क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ठेवला होते, तोपर्यंत फक्त अनिकेत एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण 8। पहिले षटक प्रगती पथावर आणि आतापर्यंत एका चांगली सुरुवात म्हणता येईल, कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेलं नाही आणि जवळपास 10च्या घरामध्ये धावसंख्या येऊन ठेपलेली आहे, म्हणजे 8 आहे आणि पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी निखिल इथे मात्र सज्ज असेल। थेट प्रेक्षेपण नो डाऊट जीटीसी लाईव्ह जर म्हटलं तर खूप मोठं नाव आहे, लाईव्ह टेलिकास्ट अशी जवळपास जर विचार केला आपण टेनिस क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यामध्ये या 3 टेलिकास्टचा खूप मोठा वाटा आहे। त्यामध्ये जर पाहिलं आपण जीटीसी लाईव्ह, त्यानंतर प्रिन्स म्यूज ऑफ भिवंडी, त्यानंतर 10 क्लिकच्या माध्यमातून आणि इतर बरेचसे पात्र बीटीसी लाईव्ह सुद्धा खूप छान प्रगती करते आणि त्याच्या माध्यमातून खूप लोकप्रिय टेनिस खेळ बनत चाललाय। यावेळेस मात्र रिव्हर्स अटेंड करायचा होता, चेंडूने बॅट मध्ये संपर्क होत नाहीये, ऑपरेटिंग करताना पाहतोय आपण सूरज दादा यांना, खूप चांगला व्यक्तिमत्व आहे आणि जीटीसी लाईव्ह याला सुद्धा मोठं बनवण्यामध्ये सूरज दादा यांचं खूप मोलाचं सहकार्य, ऑल टेक्निकल टीम। जवळपास मला वाटतं की आजच्या दिवसामध्ये त्यांचे 6 षटक चालू असेल, निश्चित 7। क्या बात आहे, टर्न केले चेंडूला, खराब क्षेत्ररक्षण, खाली क्षेत्रामध्ये आउटफील्ड खूप दमदार, चेंडू आणण्यासाठी धावणार, पंचाचा इशारा येतोय, सीमा पार, हा चौकार। डीजे रोस्सी खूप कमाल आणि धमाल संगीत वाजवतात, थोडासा आवाज द्यायचा आहे, वायरचा माईक माझ्या हातात डीजे रोशी
आणि इथं मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण एक चांगली दमदार सुरुवात आहे. कुठल्या प्रकारे विकेट न फेकता युनिक 11 बल्लेनी संघाने नाणेफेक कमावल्यानंतर पाहतोय की इथं मात्र फलंदाजी करताना एक दमदार सुरुवात म्हणता येईल. बिनबाद धावफलकावर धाव पाहतोय आपण इथं मात्र 12. ही सरासरी जर कायम राहिली तर 8 षटकाचा जर उल्लेख केला आपण तर निश्चित हा संघ जवळपास जर विचार केला आपण तर 96 धावापर्यंत मदल मारू शकते. खूप छान अचूक माहिती देताना आमचे गुणलेखक समालोचकाचा पाठ्यकाचा कण्णा समजला जातोय. अशी चांगली स्कोरिंग करताना पाहतोय आपण. आशिर रईस क्या बात आहे. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज पाहतोय आपण युनिक 11 कल्याणी संघाचे सर्व तर गोलंदाज पाहतोय आपण रवींद्र येतोय. समोर डावखुरा फलंदाज अनिकेत. आतापर्यंत छान फलंदाजी तिच्या बॅटमधून आपण पाहिली. याच पात्र बॅकफुटा जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट वर्स ऑफ डिस्मिसल. पहिला फलंदाज बाद. क्रमांक 3 वर ही 3 नंबरची जागा खूप महान खेळाडूची असते आणि या 3 नंबरवर इथं माता फलंदाजी करण्यासाठी वंडर बॉय ऑफ बल्ल्यानी या गावाचा वंडर बॉय खेळाडू तो म्हणजे साकीब येतोय. या खेळाडूला मी इथं नाही तर आउट ऑफ बल्ल्यानीच्या बाहेर सुद्धा पाहिलं होतं आणि गेल्या वर्षी मी दानिवली मुरबाड इथं ओपन गटाच्या सामन्यामधून सुद्धा या खेळाडूला पाहिलं होतं. नो डाऊट कुठल्याही खेळाडूला आणि कुठल्याही क्रिकेटला शेक होणार नाही असा एक महान खेळाडू बल्ल्यानी गावाचा हा वंडर बॉय खेळाडू आहे. क्रमांक 3 वर होते. इथं मात्र एका चांगली सुरुवातीच्या समोर मिळालेले आहे कारण की पहिल्या षटकामध्ये पहिला आपण 12 धावा आहे आणि एक गडी जरी बाद झाला असेल इतर मात्र एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही जेव्हा पार्टनरशिप कराल चेंडू जास्त खेळणार तुमची नजर बसणार त्यानंतर मात्र आपण प्रहार करू शकता. हे सातत्य आहे क्रिकेटमध्ये आणि किती वेळा पाहिलं आपण जेव्हा 8, 10, 12 ओव्हरचे सामने असतात ना तेव्हा मात्र पहिला फलंदाज येऊन कुठल्याही प्रकारे पहिले चेंडू प्रहार करत नाहीये. हे सातत्य इथे मात्र दाखवावं लागेल या जोडीला. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरची लाईन आणि निश्चित इशारा काही पाहिजे. असं वाटते की मला हा चेंडू बॅटला लागला होता. निश्चित बॅटनी इथं मात्र एक धाव कंप्लीट करतोय फलंदाज. बघा निश्चित धाव नाही झाली सॉरी असं वाटलं की धाव घेतोय काय. गोलंदाज सज्ज होताना साकीब याच पात्र उडवलंय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला पाठवलंय. सीमा पार जाईल हा खणखणीत चौकार. दाखवतो या फटकेच्या माध्यमातून. चेंडू एवढा खराब नव्हता पण काय सुरेख प्लेसमेंट होती. पाहतो आपण मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला पाठवलं होतं. स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. चौकारांनी पात्र आपलं खातं उघडतोय साकीब. एक मोठं नाव बल्ल्यानी गावच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय खेळाडूला. आयकॉन खेळाडू आहे आणि चिता खूप मोठं. यावेळेस पात्र उडवलंय चेंडू हवेत आहे. जेल होईल काय दुरून क्षेत्र घेतोय. हो थांबा मी जेल घेतोय आणि इथं मात्र ते धक्का लागतोय. साकीब फलंदाज बाद. नो डाऊट खूप लांब पल्ल्याची षटकार खेळणारा हा फलंदाज म्हणजेच बाहुबली ऑफ बल्ल्यानी साजिद रईस. जेव्हा फटकेबाजी करतोय ना त्याच्या बॅटमधून जेव्हा चेंडू निघतोय ना दूर 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 कोसो दूर जातात. म्हणूनच बाहुबली ऑफ बल्ल्यानी या गावाचा एक खूप मोठा फलंदाज आहे. पण इथं मात्र मोठा धक्का बसतोय आणि पाहतोय युनिक 11 बल्ल्यानी संघाची सर्वेसर्वा याच्या चेहऱ्यावर मात्र थोडासा उदासपणा पाहायला मिळाला कारण की विकेट होता तो साकीब यांचा. याच पात्र रिवर्स अटॅक केलाय. चाललंय बॅकवर्ड पॉईंटच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार.
बल्लानी गावाचे डॅशिंग उद्योगपती आदरणीय मुदस्सर भाई रईस साहेबांचं व्यासपीठावर आगमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम साहेब, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय अतिशय अफवालातून म्हणजे डोळ्याचे पारडे फिरणारा फटका पाहिला आपण, ज्या प्रकारे रिवर्स अटेंड केलंय, चेंडू बॅटच्या मधोमध आणि दूर 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 निघून गेलाय, षटकार ठोकलंय. षटकारे मात्र धावसंख्येला वेग वाढतोय. धावसंख्या पाहतोय आपण 22. धावसंख्या 22. एक चांगल्या मजबूत स्थितीकडे वाटचाल करताना पाहतोय आपण युनिक 11 बल्ल्यानी या संघ 8 षटकाचा सामना आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचा षटक आहे. अजून एक चांगला फटका स्लॉक स्वीप पाहतोय आपण, थोडासा गुटका खाली वाकवतोय आणि त्यावर प्रहार करतोय. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय, तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज निखिल. आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र 23. 2-23 अशी स्थिती पाहतोय आपण युनिक 11 बल्ल्यानी संघाची. चला आपण वेळ कमी घ्या, टीम मीटिंग कमी करा, कारण की आज पहिला दिवस आहे आणि पहिले 2 सामने म्हणजे 8 षटकाचे, म्हणजे तब्बल 2 सामन्यासाठी 32 षटक जाईल. त्यासाठी आपण वेळ कमी घ्यायचा आहे. पहिला सामना खूप छान झाला होता, त्यामध्ये सहज बाजी मारली श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाने. जगन पाटील यांचा संघ होता आणि खास विकास पवार यांची विकास आणि पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली. चला आपण क्षेत्रक्षण लावून घ्या. आयोजकाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सूचना करतो, त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. अविष्का स्पोर्ट्स संघाचे सर्व पाहतोय आपण अविनाश भगत यांचा खूप जेव्हा मी उल्लेख करतोय ना, आणि का करणार नाही, कारण की उल्लेख करण्याचा हक्कदार आहे. सातत्याने पाहतोय आपण बी स्पोर्ट आणि काशिना स्पोर्ट या दोन्ही संघाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा या मैदानावर टुर्नामेंट होतात ना, ह्या व्यक्तीचा सुद्धा खूप मोठा सहभाग असतोय. कारण की मोबाईल मी पहिलेच उल्लेख केला की बल्ल्यानी गावचा कुठली पण टुर्नामेंट असो, साजिद रईस भाई मग अविनाश भगत असो की दोन्ही संघाचे सर्व खेळाडू असो. विठ्ठल महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असे हे महाराष्ट्र पोलीस हे सलाम आहे या माझ्या पोलीस बांधवाला. पण इथं मात्र हातात चिन्ह घेऊन गोलंदाजी करण्याच्या तयारीमध्ये विठ्ठल सज्ज होताना दुऱ्यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज इथं मात्र असेल निखिल. पहिला चेंडू आडव्याटण्या फटका आहे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, पुढे सरकतोय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत मात्र संधी होती अतिशय वेगात. या 2 धावा कंप्लीट करतोय. चांगला तालमेल पाहतोय आपण. आणि तुम्हाला काय पाहिजे तेव्हा धाव घेण्याचे तुमच्या तालमेल किती आहे या गोष्टीला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे, तर त्या धावा पूर्ण होतात. आणि ते मात्र सहकार्य केलंय आणि दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 25. 25 लॉस ऑफ 2 विकेट्स, 25 रन 2 विकेट के नुकसान पर इस वक्त बल्लेबाजी करे यूनिक बल्लेनी की टीम. गेंदबाजी के लिए विठल, इस मरतबा कट करने का प्रयास था लेकिन ऑफिस स्टंप को छोड़ती हुई गेंद अंपायर के दोनों हाथ हवा में लहराते हुए व्हाइट का इशारा आता हुआ. कुल मिलाकर स्कोर इस सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ 26 रन 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के लिए विठल दूर छोर से तैयार होते हुए राइट नंबर 2 विकेट. इस मरतबा स्वीप किया है गेंद को, काफी शानदार स्ट्रोक, जड़ दिया एक और चौका. का नजरा पेश करे इस वक्त निखिल के बल्ले से. बेहतरीन शॉट देखा आपने और चौका जड़ दिया और इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन पर 2 विकेट के नुकसान पर. 30 ओवर का खेल इस वक्त जारी है. विठल की अगली गेंद इस पर दाखिल है, फोर्सिंग शॉट, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद निकल जाएगी और हाँ ये आया एक और छक्का. बल्ले से एक और बेहतरीन शॉट आया और कुल मिलाकर स्कोर अब आगे बढ़ता हुआ 36. इस मरतबा अच्छी गेंद थी, सवाल पूछा और आउट. विकेट का पतन.
इथं मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट विठ्ठल प्राप्त करून देतोय संघाला. असं वाटलं होतं की निखिल हा एक चांगली डाव साकारतोय, पण स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये पायचीत बाद झालंय आणि तिसरा हादरा युनिक 11 बल्ल्यांनी संघाला आपण पाहतोय लागलेला आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावर 36 क्रमांक 5 वर नवीन फलंदाज पाहतोय, पण हे म्हणत येतोय समोर गोलंदाज ज्याने नुकताच विकेट प्राप्त केला होता. मनोबल वाढला असेल विठ्ठल यांचं, ज्या प्रकारे पायचीचा बळी घेतला होता. यावेळेस पाहता अतिशय वेगवान चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. आता मात्र पाहतोय की आपण संघर्ष करताना या दोन चेंडूवर इथं मात्र युनिक 11 बल्ल्यांनी संघाचे फलंदाज. तिसरं षटक आहे पण धावसंख्या चांगली आहे. इथून मात्र एक पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. जर विकेट आपण फेकत गेले तर मात्र दबाव वाढत राहील आणि षटक चेंडू निघत राहील आणि यामुळे आपण धावसंख्येची मोठी उभी करू शकणार नाही. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर 90 किंवा 100चा आकडा तुम्हाला पार करावा लागेल तरच आपण सामना जिंकू शकता या खेळपट्टीच्या मैदानावर. धीम्या गतीचा फसवा चेंडू आहे, हवेत आहे पण जेल होण्यासारखी संभावना नाहीये. मिड ऑनला चेंडू जातोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 38 धावा आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा जो सामना आपण पाहतोय युनिक 11 बल्ल्यांनी मोफीज गुजर यांचा संघ आहे. VM ग्रुप 10 गाव म्हणजे विशाल मिरकुटे साहेबांचा संघ पाहतोय आपण. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण VM ग्रुप 10 गावा संघ आणि आतापर्यंत मात्र 3 विकेट प्राप्त केले पण त्यासाठी तब्बल 38 धावा सुद्धा मोडल्या गेल्या. म्हणजे जर धावसंख्येवर जर आपल्याला गतिरोधक लावायचे असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहतोय आपण दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आणि GTC लाईव्ह ऑपरेटिंग मुख्य सुरत दादा यांच्या समेत खूप छान टेलिकास्ट आपण पाहतोय. GTC म्हणजे खूप मोठं नाव आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन नाहीये कारण की आपल्या कोट्यातला शेवटचं षटक टाकण्यासाठी मात्र गोलंदाज पाहतोय आपण राजेश येतोय, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये असं वाटतं की चांगली गोलंदाजी केली होती. 12 धावा खर्च केल्या होत्या आणि एक विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केला होता. तोच गोलंदाज इथं मात्र विकेट प्राप्त केला नव्हता, तोच राजेश येतोय. चला आपण वेळ कमी घ्या. सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण वेळ कमी खर्च करा. व्हीआयपी युवा सर्व मान्यवर त्यामध्ये पाहतोय आपण खास नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे मुदस्सर भाई रईस साहेब. त्याच्यासोबत पाहतोय आपण जाकीर गुज्जर साहेब, खूप चांगला खेळाडू आहे आणि गोलंदाजी जर यांची पाहिली आपण तर लेग ब्रेक गोलंदाजी करणारा हा महान गोलंदाज पाहतोय आपण. आदरणीय मुसा रईस साहेब हे सुद्धा आपण पाहतोय व्यासपीठावर. अंदाज अपना डॅशिंग अंदाज आहे. सभी का सही दिल से शुक्रिया अदा. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता खोल टप्प्याचा चेंडू मात्र शॉर्ट पॉइंट कडे जातोय. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. अतिशय चांगली सुरुवात या षटकात पाहतोय आपण. गोलंदाज इथं मात्र राजेशच्या माध्यमातून 4थं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 38 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस मात्र ड्राईव्ह केले. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. क्षेत्रशक्ती तर मात्र सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर खर्च करेल गोलंदाज. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 39 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. BPL बल्ल्याने प्रीमियर लीग 20-22 हा पहिला पर्व पाहतोय आपण. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना पाहतोय आपण. युनिक 11 बल्ल्याने विपक्ष VM ग्रुप 10 गाव म्हणजे संघमालक विशाल मिरकुटे सर आणि एक संघमालक पाहतोय आपण आमच्या कम्युनिटी बॉक्स मध्ये आहेत मुबीन गुज्जर. क्रिकेटवर याचं खूप मोठं प्रेम आहे. सातत्याने मी पाहतो की 3 वर्ष इथे येतोय त्यांची स्पर्धा कव्हरेज करतोय तेव्हापासून जी संधी दिली त्याचा मी आभार व्यक्त करतोय. साजिद भाई असो की ऑल बल्ल्यांनी जे दोन्ही टीम असो. याच पाहता छोट्या बॅटचा वापर केलाय, पुश केलाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडू जातोय तोपर्यंत मात्र संधी होती, वेळ होती. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना या एका धावनी संघात धावसंख्या पुढे सरते ती 0-4 म्हणजे 40 प्रति षटकामध्ये. आतापर्यंत विचार केला आपण 10ची सरासरी राखलेली आहे आणि इथून येणारे 4 षटकामध्ये जर आपल्याला आक्रमण करावं लागणार कारण की जर 40 किंवा 80 किंवा 85चं टार्गेट जर द्यायचं असेल. त्रिफळाची बाद, अजून एक फलंदाज बाद होतोय.
अतिशय चांगला हाताळतोय गोलंदाज राजेश आणि संघटनांनी त्यावर विश्वास दाखवलाय की पहिल्या षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या, पॉवर प्ले षटकामध्ये त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास इथं मात्र सार्थक ठरवताना पाहतोय आपल्या संघासाठी. खेळण्यासाठी फलंदाज फहीम सज्ज होईल. पहिल्या चेंडूचा क्षेत्ररक्षण जर पाहिला फहीमसाठी पॉइंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट थर्डमॅन कव्हर बाउंड्री आहे आणि टिकमच्या समोर लॉंग ऑफ बाउंड्री. चांगला चेंडू होता, छोट्या बॅटचा वापर केलाय, पुश केलाय, शॉर्ट कव्हर क्षेत्राकडे चेंडू जातोय, तोपर्यंत अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र फहीम कंप्लीट करतोय, व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 41, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 बाद 41, चौथं षटक प्रगतीपथावर, 8 षटकाचा सामना आहे. यावेळेस पात्र लॉफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न, धीम्या गतीचा चेंडू, बॅट टू द बॉलर, अजून एक फलंदाज बाद. म्हणजे षटकामध्ये पाहतोय की आपला 3रं विकेट प्राप्त करतोय गोलंदाज, 2रं विकेट प्राप्त करतोय राजेश. ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे आणि प्रत्येक सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन. व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण असं म्हटलं तर वावगट ठरणार नाहीये. खूप चांगले समालोचक आहेत, कमी कालावधीमध्ये एक मोठी छाप सोडणार आहे. आमचे परम मित्र रोशन संते सज्ज होतील पुढच्या 4 षटकाचा धावता वर्णन करण्यासाठी. तर आपण ऐकूया जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तर पुढचं धावता वर्णन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन संते सज्ज होईल. थँक्यू सो मच सुनील सर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकामध्ये 41 धावा. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील आणि पहिल्या 4 षटकांमध्ये 41 धावा बनवल्यात. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या 4 षटकांमध्ये, कारण की पहिला सामना पाहिला 89 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय, तो म्हणजेच श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने. त्यामुळे या सामन्यामध्ये 100+ धावा करण्याचा प्रयत्न असेल, तो म्हणजेच युनिक 11 बल्ल्यानी या टीमचा. मुबिनजी गुजर साहेबांचा हा संघ आहे. अपाट मेहनत घेतली आहे बल्ल्यानी प्रीमियर लीग साठी. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर विशाल मिरकुटे यांचा संघ आपण पाहतो VM ग्रुप 10 गाव संघ. स्ट्रायकिंग फलंदाज मयुरेश सुरोशी मॅन फ्रॉम रायते आणि गोलंदाजी मार्कोती सज्ज होतो गोलंदाज जयेश पवार. फोर्थ विकेट, फुल टॉस चेंडू बिग हिट करतोय, क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख जेल टिपलाय, लॉंग ऑन सीमारेषेवरती फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन, मयुरेश सुरोशी बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मेक्षम पवार येतोय. वेल फिनिशर, सिक्सर किंग, मॅन ऑफ द सिरीज मांडा प्रीमियर लीग मध्ये मिळवलं होतं तोच खेळाडू येतोय फलंदाजी करण्यासाठी. अष्टपैलू कामगिरी केली होती मांडा प्रीमियर लीग मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज फहीम
मॅन फ्रॉम मांडा, गोलंदाजी मार्कवरती जयेश पवार, राईट आर्म द विकेट. यावेळी अंडर बॉक्स स्टाईलने टॅप करतोय क्षेत्ररक्षक आहे. धावाची संधी होती, राजेश मिरकुटे होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या 1 पुढे सरकेल 42. 42 धावा धावफलकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 फलंदाज गमावलेत. 42 धावा धावफलकावरती आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल मेघश्याम पवार आणि फहीमला. एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर ब्रेन, मॅन फ्रॉम केळणी, विकी भोईर आहे. आयकॉन आहे या टीमचा विकी भोईर आणि सागर सुरोशी. VM ग्रुप धागा विपक्ष, युनिक 11 बल्ल्यानी मुबिनजी गुजर साहेबांचा संघ आहे. ओव्हर द विकेट. यावेळी इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतो. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि तेवढीच चांगली फेक येते डीप मधून. धावसंख्या 1 पुढे सरकेल आपण पाहू शकाल 43. 43 धावा धावफलकावरती. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सूरज म्हात्रे, सॅम म्हात्रे, सुनील शेलके, नितीन ही त्यांची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. ओव्हर द विकेट. यावेळी सापंपूल करतो क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण संघनायक आहेत सागर सुरोशी. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकेल 44 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती. या पहिल्या सामन्यामध्ये युनिक 11 बल्ल्याने या टीमला. ओव्हर द विकेट जयेश पवार. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे गोलंदाज जयेश पवारचं, कारण की या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय, कंजूस गोलंदाजी करतोय आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज जयेश पवार. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करतोय. राईट आर्म द विकेट. यावेळी बिग हिट करता लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि स्क्रीन समोर खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. फहीम बॅक टू द पवेलियन. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 7 बाद 45. थँक्यू सो मच. धावसंख्या 45 आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि सुनील माने सरांचा इशारा येतो बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले घेत आहेत. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतो यावेळी युनिक 11 बल्ल्यानी संघ थोडासा बॅकफुट वरती आहे, कारण की पाहिले गेले तर 7 फलंदाज गमावलेत. न्यू बॅट्समन येतोय 9व्या क्रमांकावरती योगराज बुटेरे, मॅन फ्रॉम पोई. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल योगराज आणि मेघश्याम पवारला. गोलंदाजी मार्क वरती येतोय केळणी एक्सप्रेस विकी भोईर. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं होतं. विकी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतं. स्ट्रायकिंगला फलंदाज योगराज.
राईट मोर द विकेट किळणी एक्सप्रेस विकी भोईर. यावेळी पहिल्या चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न बॅकिंग साठी सागर आहे, तो बंद मिळते एक धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे सर्किल 46 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा हे षटक पाहायला मिळतंय. 8 षटकांचा सामना आहे. अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्या 5 षटकांमध्ये. VM ग्रुप दहागाव या टीमने पूर्णपणे डॉमिनेट केलाय. 7 फलंदाज देखील बाद झालेत युनिक 11 बल्ल्याने या टीमचे. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय, हा पण पुल करताय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय वाईड ईस्ट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सर्किल 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. चौकार आलाय फलंदाज मेघश्याम पवारच्या बॅट मधून. विकी भोईर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. राईट मोर द विकेट. अजून एक चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतो. योगराज बुटेरे बॅक टू द पवेलियन. मॅच नवीन फलंदाज लोकल मॅन शागाब येतोय. शागाबला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. 8 फलंदाज गमावलेत. मेघश्याम पवार आणि शाकाब पाखुर्डे जे शाकिब यांचे बंधू आहेत. ओव्हर द विकेट विकी. पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे. झेलची शक्यता असेल. चांगला प्रयत्न केला होता सागर सुरुशीने. झेल पकडण्याचा तोपर्यंत मिळत्या त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 52. 52 धावा धावफलकावरती. 8 बाद 52 अशी खराब सुरुवात केली आहे मित्रमंडळींना युनिक 11 बल्ल्याने या टीमने. मुबीन गुजर जे थोडेसे नाराज आहेत आपल्या संघावरती कारण की जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात करून दिली नाहीये. ती म्हणजेच युनिक 11 बल्ल्याने या टीमने या सामन्यामध्ये. कारण की शाकिब खूप लवकर बाद झाला. अनिकेत जाधव, निखिल आणि सूरज हेमंत हे लवकर बाद झाले आणि त्यानंतर संघ आपण पाहतोय थोडासा बॅकफुट वरती आहे. यस खेळाडू कक्षाच्या बाजूला कॅमेरा आहे. विनंती असेल तिथे प्रेक्षक आहेत. प्रवीण आपल्या बाजूला प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण बाजूला व्हायचं आहे. फुल टॉस चेंडू आहे. ऑप्टरचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 53 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. न्यू बॅट्समन येतोय. डावकुरे आताचा फलंदाज आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. इन ॲट नंबर 10 10व्या क्रमांकावरती आलाय शाखा पाकुर्डे. मॅन फ्रॉम बल्ल्यानी. होम ग्राउंड आहे. यस शाकीब पाकुर्डे मुजीब पाकुर्डे यांचे बंधू आहेत. एक चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळी बॅकफुटवरती आले. कट करण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे आणि पहिल्या 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 53 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील 12 चेंडूंमध्ये बघूया किती धावा जमवतोय युनिक 11 बल्ल्यानी संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय युनिक 11 बल्ल्यानी संघ. VM ग्रुप दहागाव या संघासमोर डीजे
त्यातील हे 7वं षटक घेऊन येतो गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये येतोय रवींद्र शिसवे मॅन फ्रॉम आपटी. स्ट्रायकिंगला फलंदाज मेघश्याम आहे. मेघश्यामला जिम्मेदारीने आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल कारण की शेवटचे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या पहिल्या इनिंग मधील धावसंख्या 53 आहे. 80+ धावा करण्याचा प्रयत्न असेल या सामन्यामध्ये. एक फायटिंग टोटल एक सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल ती म्हणजेच युनिक 11 बल्ल्याने या टीमला. रवींद्र शिसवे रफ्तार का राजा वेगवान गोलंदाज वेगी त्याची ओळख आहे. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय कलात्मक स्ट्रोक शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार. ढोल पथक आपण देखील थांबा. ढोल पथक आपण थांबा. यावी चांगला चेंडू आहे. अलॉंग द कार्पेटा चेंडू खेळले क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एकच धाव मिळते आणि पहिल्या 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 65. 65 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. डीजे लॉस ऑफ 8 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. विक्की भोईर येतोय खेळणे एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती. या अंतिम षटकामध्ये आयकॉन आहे VM ग्रुप दहागाव. या टीमचा अष्टपैलू आहे. बॅटिंग असेल बॉलिंग असेल
क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही फॉर्मॅट मध्ये अप्रतिम कामगिरी नेहमीच राहिली आहे संघर्ष 11 केळणी या टीम कडून, परंतु या स्पर्धेमध्ये VM ग्रुप 10 गाव या टीम कडून तो खेळतोय. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थगित आहे 65 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती युनिक 11 बल्ल्याने या टीमला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने खेळतात, बी शेप मध्ये बॅटिंग करतोय, गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय वाईड इश लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की शेवटचं षटक सुरू आहे. स्लो गोरचं हे षटक आपण पाहतोय. विकी भोईर या लॉफ्टेड बिग हिट करतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज शागाबने. होम ग्राउंड आहे त्यामुळे ऍडव्हान्टेज देखील आहे शागाबकडे, कारण की याच मैदानामध्ये सातत्याने तो सराव करत असतो. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 75. यस, एक फायटिंग टोटल उभी केली आहे, सन्मानजनक धावसंख्या बनवली आहे 75 धावा. या विस्कट करण्याचा प्रयत्न केला होता, आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. सांघिक यश मिळते आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय तो म्हणजेच युनिक 11 बल्ल्याणी या टीमला. शागाब बॅक टू द पवेलियन. बल्ल्याणीच्या स्पर्धेमध्ये गतवर्षी देखील याच मैदानावरती माजी आमदार चषक आपण पाहिलं होतं. आणि अर्शान रईस यांची देखील महत्वाची भूमिका असते. बी स्पोर्ट्स बल्ल्याणी असेल, त्यानंतर काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्याणी असेल, यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बल्ल्याणी प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. स्ट्रायकिंग फलंदाज मेघश्याम यावेळी बिग हिट करतो, लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी, गगनभेदी, आउट ऑफ दी पार्क बिग हिट षटकार. आणि पहिल्या 8 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा धावफलकावरती आणि 82 धावांचं लक्ष ठेवलंय VM ग्रुप 10 गाव या टीम समोर युनिक 11 बल्ल्याणी या संघाने.
तर 81 धावा अव्वलकावरती आहेत आणि 82 धावांचं लक्ष ठेवलंय VM ग्रुप 10 गाव या टीम समोर. युनिक 11 बल्ल्याणी या संघाने नक्कीच या स्पर्धेमध्ये महत्वाची भूमिका असते. साजिदभाई रईस असतील, त्यानंतर शाकिब पाकोडे असतील, अविनाश भगत, रोशन भगत, बी स्पोर्ट्स बल्ल्याणी असतील, त्यानंतर काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्याणी यांच्या माध्यमातून बल्ल्याणी प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. आणि गुणलेखक आहेत आसिल रईस आणि जिशान रईस. आणि त्यानंतर मैदान बनवण्यापासून या मैदानावरती जी मैदानाची साफसफाई असते ती करण्याची जिम्मेदारी असते अर्शान रईस यांच्या खांद्यावरती. आणि त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. कदीर असतील, मुज्जू असतील, नक्कीच अफाट मेहनत आहे या सर्वांचीच बल्ल्याणी प्रीमियर लीग साठी. आणि या मैदानावरती कोणतीही स्पर्धा असो त्या स्पर्धेसाठी नक्कीच मुबीन असतील यांची देखील अफाट मेहनत असते. आणि हीच मेहनत केली आहे ती म्हणजेच बल्ल्याणी प्रीमियर लीग साठी देखील. जो प्लेयर डगआउट आहे, विनंती असेल प्लेयर डगआउट मध्ये फक्त खेळाडूच बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जे संघ मालक आहेत विशाल मिरकुटे आणि संघ नायक आहेत सागर सुरोशी यांनाही सूचना असेल की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कोणताही समर्थक, कोणताही पाठीराखा आढळल्यास त्या टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि लहान मुलांना देखील विनंती असेल आपण बसू नका. लहान मुलं तिथे बसलेली आहेत, त्यांना विनंती असेल की आपण डगआउट मध्ये बसू नका, कारण की खूप जागा आहे बसण्यासाठी, उभं राहण्यासाठी. प्रेक्षक कक्ष देखील आपण पाहतोय चारी बाजूला. या स्पर्धेच्या माध्यमातून एक खूप चांगलं आयोजन, ऐतिहासिक हे मैदान आहे. AGR शाळेचं हे मैदान आम्हाला लाभलेलं आहे. सर्वांचेच लाडके या स्पर्धेचे उद्घाटक ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पाडला, नजीबजी रईस साहेबांच्या मालकीचं हे मैदान आहे. आणि त्याच मैदानावरती सुरू असलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय बल्ल्याणी प्रीमियर लीग सीझन 1. 82 धावांचं लक्ष आहे आणि 82 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण पहिल्या 4 षटकांमध्ये. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी सुनील पवार सरांना. नक्कीच याच मैदानावरती येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये एक खूप मोठी क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. बी स्पोर्ट्स बल्ल्याणी, काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्याणी आणि ग्रामस्थ मंडळ बल्ल्याणी आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक असेल आणि बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स बायसिकल देखील असेल याची माहिती येते. या समोर बाईक आहेत त्या आपण काढायच्या आहेत. समोर बाईक आहेत, विनंती असेल आपण काढायच्या आहेत. समोर R15 आहे, स्कूटी आहे, त्यानंतर पॅशन देखील आहे, युनिकॉर्न देखील आहे, त्या आपण रिमूव्ह करायच्या आहेत. विनंती असेल अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण सातत्याने आपण ऐकतोय रोशन संती यांना खूप खूप धन्यवाद. तर पहिल्या चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात हवं तसा गितारा नाहीये. शॉट थर्डमॅन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र कुठली संधी नव्हती आणि चांगली सुरुवात करतोय इथे मात्र गोलंदाज पाहतोय आपण सागर आणि गोलंदाज पाहतोय आपण मेघश्याम. याच पात्र हा चेंडू बॅटची कड घेऊन विकेट हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन.
अशीच गोलंदाजी आपल्याला करावी लागेल जर सामना इथं मात्र जिंकायचा असेल तर. अतिशय अफलातून चेंडू होता आणि सागर याला मात्र खातं उघडतं आणि खातं उघडतोय गोलंदाज श्याम विकेटनी. विकेटचं खातं उघडलं गेलं. 8 षटकामध्ये 82 धावांचं टार्गेट आहे म्हणजे खूप मोठं टार्गेट आहे आणि तुम्हाला सातत्य राखायचं असेल तर प्रत्येक अंतरात विकेट घेणं गरजेचं आहे. याच पात्र अंदर आहे सुरेख फटका इनफिल्डच्या वरतून चेंडू जाईल इथं मात्र कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार दमदार चौकार. तर काय क्लास शॉट पाहिला आपण. केलनी गावाचा हा अतिशय धमाकेदार सलामीचा फलंदाज. काय सुरेख फटका. टिपिकल पॉवर प्लेचा फटका म्हणता येणार नाही कारण की या फटक्यामध्ये क्लास पाहिला आपण कारण की कव्हरच्या वरतून चेंडूला पाठवलंय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. याच पात्रात सुरेख फटका हवे चांगला प्रयत्न केला होता पॉइंटला. हा झेल जर चिपकला असता तर आजच्या दिवसातला सर्वात चांगला झेल ठरला असता पण तसं घडलं नाहीये. प्रयत्न खूप छान केलाय आणि सातत्याने मी नेहमी हे सांगतोय बघा मित्रांनो तुमचं जो लक्ष काय आहे तुमच्या कुठल्या गोष्टीची कमतरता आहे यासाठी मी सांगतो की मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावा लागतोय. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला फळ मिळणार नाहीये. निश्चित आमचे आयोजक कमिटीचे मेंबर्स संपर्क साधायचे आपण थोडीशी दुखापती तर मात्र पाहतोय आपण. पॉइंटचा क्षेत्ररक्षक उभा होता. पॉइंटवर जो क्षेत्ररक्षक उभा आहे ना त्याने हेमंत पूर्णपणे छेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण छेल हातात आला नाही. जीवनदान मिळालं त्याला मात्र थोडीशी दुखापत झालेली आहे जास्त नसावी ही आम्ही प्रार्थना करूया कारण की मोबिनचा एक चांगला खेळाडू येतो आणि पॉइंटचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे ओळख आहे. तर निश्चित आपण जर चोट जखम जास्त असेल तर आपण बाहेर यायचंय आणि बदली खेळाडूला आपण मैदानामध्ये पाठवायचंय. डीजे ऋषी थोडासा आवाज द्यायचा आहे. अतिशय चांगली धून आमची आपल्यापर्यंत पोहोचवतोय डीजे ऋषी आणि या विको जर कमी केला तर अजून छान वाटेल. तर सामना इथं मात्र पाहतोय आपण दोन दिग्गज संघामध्ये युनिक 11 बल्ल्याणी आणि VM ग्रुप 10 गाव अशी लढत पाहतोय आपण. 8 षटकाचा सामना आहे. VM स्पोर्ट हा संघ नाणेफेक जिंकली होती आणि त्यांनी 8 षटकामध्ये 81 धावा रोखलं होतं आणि 82 धावाचं टार्गेट VM स्पोर्ट या संघासमोर उभं केलंय. त्या मात्र युनिक 11 बल्ल्याणी या संघाने आणि तो टार्गेट स्वीकारताना मात्र पाहतोय की आपण पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज सुद्धा बाद झालाय सागर आणि धावफलक धाव होत्या फक्त आणि फक्त 5. धीमी सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. व्यासपत्र फटका पत्ता आपण मिडविकेट त्याला क्षेत्ररक्षण सुरेख रिटर्न. इथं मात्र निशाणा जर लागला असता तर क्वचित रमेश मातेसरला विचार करावा लागला असता पण तसं काही घडलं नाहीये. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये येऊन पोहोचतोय आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 6. कमिंग सून म्हणजे याच मैदानावर पाहतोय आपण बी स्पोर्ट आणि काशीनाथ स्पोर्ट बल्ल्याणी आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून डे नाईट भव्य दिव्य ही स्पर्धा मालिकावीर जो ठरेल त्यासाठी मात्र बाईक आणि बेस्ट बॉलर बेस्ट फलंदाजसाठी सायकल आणि खूप मोठी टुर्नामेंट असते ती बी स्पोर्ट आणि काशीनाथ स्पोर्ट यांच्या माध्यमातून. यस पाहता चांगला चेंडू आणि अप्रतिम 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 इथं मात्र शेल होतोय आणि फलंदाज बाद. क्लास सातत्याने पाहतो की आपण युनिक 11 बल्ल्याणी संघाचा संघमालक आमच्या कॉम्युनिटी बॉक्स मध्ये आणि अतिशय खुश आहेत. का राहणार काय संघाची त्यांनी बांधणी केलेली आहे. जबरदस्त संघाची बांधणी केली. कुठल्याही गोष्टी तुम्ही जर बांधणी चांगली केली ना त्याचा परिणाम चांगला पाहायला मिळतोय. त्या प्रकारे 11 स्टार निवडले आणि मैदानात उतरवले. स्वतः बाहेर बसले पण खेळाडूला विश्वास दाखवले. आजच्या दिवसातला सर्वात चांगला झेल टिपतोय इथं मात्र विकेट किपर पाहतोय आपण साकीब. फलंदाज बाद आहे आणि ज्या प्रकारे कौतुक करावं लागेल पंच सुद्धा
अभय पटोले सरांचा ज्या प्रकारे निर्णय दिला आणि बॅटची कडी घेऊन चेंडू गेला होता आणि अतिशय अफलातून एका हातीने जेल टिपले. वंडर बॉय ऑफ बल्ल्यानी गावाचा हा साकीब नावाचा यष्टी रक्षक अफलातून झेल. तर आता मात्र गोलंदाज पद आपण मयुरेश येतोय कम्युनिटी बॉक्स आणि टोकाकडनं मारा करण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज पद आपण इथे मात्र उभा असेल संकेत आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज पद आपण राजेश ही जोडी खेळपट्टीवर. राजेश यांनी मात्र गोलंदाजी करताना कमाल आणि धमाल केली होती. ज्या प्रकारे त्यानं आपलं कोट्याचे 2 षटक हाताळले होते, वेदक मारा घातक गोलंदाजी केली होती. पण इथून मात्र चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. VM ग्रुप 10 गाव संघाला जर सामना जिंकायचा असेल तर इथून एक पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, काय घडले पाहिजे अगदी चेंडू कुठं ब्रश झाले पाव लागेल. चेंडू गली आणि पॉईंटच्या मधून सीमारेषेकडे सरकतोय. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज लेगबाईच्या स्वरूपात. थायपॅडला चेंडू चाटून गेला होता गलीच्या माध्यमातून आणि 2 धावा धावफलकावर. या 2 धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 8. 2 बाद 8 नाजूक स्थिती आहे. विकेटला महत्व आहे कारण की 8 षटकाचा आपण सामना पाहतोय. 8 षटकामध्ये तुम्हाला विकेट सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. 2 धावेनी हा षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज मयुरेश. लेगबाईच्या स्वरूपात या धावा म्हणजे अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. यावेळेस पाहता चांगला वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र शरीरावर आत लागतोय आणि निर्धाव अतिशय चांगला तिकट मारा करतोय. तिकट का म्हणावं लागेल कारण की खेळपट्टी जर पाहिली आपण खूप छान आहे आणि वेगवान मारा करतोय गोलंदाज मयुरेश. राईटा मारतोय विकेट. जुनेगा या चेंडूवर मात्र मोठा फटका पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय क्षेत्ररक्षण इव्हन क्वालिटीचं पाहतोय पण उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण युनिक 11 बल्ल्यांनी संघाचं. म्हणजे असं वाटतं की ज्या प्रकारे पॉइंटला हे त्यांनी क्षेत्ररक्षण केलं होतं तिथून मात्र सर्वच खेळूच्या अंगामध्ये हाय 440 व्होल्टेजचा इलेक्ट्रिक घुसला असेल त्या प्रकारे आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण करताना पूर्ण कोचिंग ज्यांनी दिलेले आहे ते म्हणजे मुबीन गुजेर यांनी. संघ मालक आहे, कोच आहेत, सगळं काही आहे. धावगती जर पहिली धावफलकावर धावा आहेत त्या 9. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये सरासरी एवढी मोठी नाहीये पाहतोय आपण. याच पात्र ड्राईव्ह केले, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, निशाणा लागत नाहीये. अतिशय वेगात एक चोरटी धाव आपण पाहतोय आणि या एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 2 अंकित प्रवेश करते 10. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. तर दरम्यान आदरणीय सन्माननीय कदीर रईस साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी दादा आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. कदीर रईस जी का आगमन हुआ है मैं इनसे गुजारिश करना चाहूंगा आपको VIP डेज पर आना है. काय कडक फटका खेळलाय, कडक KDK आणि ठोकलाय षटकार. धावसंख्या पुढे सरकते ती 16. धावसंख्या 16 आहे. 82 धावचा टार्गेट आहे आणि रमेश माते सरांचं इशारा करण्याचा इशारा सुद्धा वेगळा आहे. यावेळेस स्वतः वेगवान चेंडू लाईन कुठे आहे, हे लाईन चुकीची आहे, खूपच बाहेर होती. दोन्ही हात समांतरित पंचाचे वाईटचा इशारा येतोय. आता मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पाहतोय आपण 17 आणि कुठल्या संघाला होईल खतरा. तुम्ही संघर्ष करत राहा, यश तुमच्या समोर तुम्हाला दिसेल एवढंच सांगेल या दोन्ही फलंदाजासाठी. याच पात्र पंच केलंय खाली क्षेत्रामध्ये, चेंडू जाईल सीमा पार, दमदार चौकार.
की समाप्ति पर कुल मिलाकर 82 रन की चुनौती को स्वीकारते हुए इस वक्त वीएम ग्रुप की टीम अच्छी शुरुआत कर चुकी है। विकेट भले ही 2 गिरे हैं, लेकिन तीसरे विकेट के लिए अच्छी साझेदारी पनपती हुई नजर आ रही है। कुल मिलाकर स्कोर 21 रन 2 खिलाड़ियों के नुकसान पर। बिल्कुल यहाँ से अब अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी और विकेट की तलाश रहेगी इस ओवर में, क्योंकि अगर इस पार्टनरशिप को यही तोड़ा नहीं गया तो फिर कठिन समस्या हो गया आगे के आने वाले ओवरों में। कुल मिलाकर वीएम ग्रुप इस वक्त अच्छे स्टेज पर। यावेळेस पात्र आपण छोट्या बॅटचा वापर केलाय, पुश केलाय आणि अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण। आणि ही एक चांगली रणनीती म्हणता येईल की तुम्हाला जेव्हा खराब चेंडूवर मोठे फटके मारता येते तेव्हा चांगल्या चेंडूवर डबल सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे। गोलंदाज सज्ज होताना दुरान त्या टोकाकडनं धीम्या गतीचा फासा चेंडू जातोय 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 बॅकवर्ड स्कोरच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार। चांगला दमदार फटका होता पहिला, पण स्कोरलेगच्या वर तोडणं उत्तुंग षटकार आणि संघात धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरते ती 28। म्हणजे जो टार्गेट आहे तो टार्गेटचा पाठलाग इथे मात्र अतिशय चांगल्या तऱ्हेने करताना पाहतोय आपण। जी सरासरी जवळपास 10च्या घराजवळ आहे ती सरासरी ते मात्र पार केलेली आहे। 30 षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या आहे ती 28। गोलंदाज सज्ज होतोय साकिब। यावेळेस पाता चांगला चेंडू होता, टप्पा आपल्याला अतिशय वेगात चेंडू मात्र निघून गेलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये। अशा चेंडूची तुम्हाला हाताळणी करावी लागेल आणि जसे जसे निर्धाव चेंडू जातात ना मात्र संघमालक मुबीन गुजराच्या चेहऱ्यावर परत हास्य वापस येताना आपण पाहतोय। तिथं खूप एक चांगले व्यक्तिमत्व आहे। यावेळेस पाथा चेंडूची लाईन कुठे आहे, खराब चेंडू खराब विकेट किपिंग आणि इथं मात्र पंजा ओपन होईल का नाही, होय पंजा ओपन होतोय। 5 धावा धावफलकामध्ये ऍड करताना गुणलक संघाची धावसंख्या पुढे सरते आता मात्र ती 33। अशी चेंडू तुम्हाला कमी टाकावे लागेल जर सामना इथून मात्र जिंकायचा असेल, कारण की प्रति षटकामागे 10-33 ची सरासरी तुम्हाला ठेवायची आहे। आणि याच पाता चांगला फटका आहे सरळ बॅटनी लॉंग ऑन क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक सज्ज आहे, प्लेसमेंट ठीक नव्हती, टायमिंग फटक्यामध्ये खूप अचूक होती आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण 34 षटक प्रगतीपथावर आणि एका चांगल्या स्थितीमध्ये वीएम ग्रुप 10 गाव संघ पाहतोय आपण। विकेट जरी 2 बाद झाले असतील पण त्यात मात्र पार्टनरशिप चांगली। यास्पाता चांगला चेंडू होता, थोडा छान असा क्लास आपण पुश पाहतोय कव्हर क्षेत्राकडे आणि दुरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र संधी होती, अतिशय वेगात परत त्या 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज। धावसंख्या 36। राजेश एका चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपल्या संघासाठी। क्षेत्ररक्षण जर पाहिलं त्यासाठी आपण कुठल्या प्रकारे पॉइंट नाहीये आणि कव्हर पॉइंट आहे पण पॉइंट खाली आहे, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीला क्षेत्ररक्षक पद आपण शॉर्ट थर्डमॅन गली। याच पात्र लेट कट करण्याचा प्रयत्न होता, अतिशय वेगवान चेंडू होता। षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथे मात्र 82 धावचं टार्गेट स्वीकारताना वीएम ग्रुप 10 गाव संघाची एक चांगली स्थिती पाहतोय आपण। एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे। मांडा गावचे उद्योगपती आदरणीय मुकलीस काबाडी साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होताना आपण पाहतोय। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम।
तर धावसंख्या पाहतोय आपण धावपल करू तर मात्र 36 आहे. अजून सामना दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये येऊन ठेपलाय. इथून मात्र जो हाय क्वालिटीचा खेळ दाखवेल तो मात्र निश्चित सामना जिंकेल. आणि इथं मात्र निश्चित सहमत आहे संघ मला काही युनिक इलोना बल्याणीचे. तर पाहू शकता आपण व्यासपीठावर आगमन होतोय. मुकलीस कबाडी साहेबांचं मांडगावचे उद्योगपती आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मी आयोजकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतोय. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय की आपण चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज फहीम येतोय. चला आपण वेळ कमी घ्या. समय का ख्याल रखना है. दोन्ही टीम के कॅप्टन्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण वेळेला महत्व द्यायचे कारण की आज पहिला दिवस होता आणि पहिले 2 सामने म्हणजे तब्बल 8 षटकाचे म्हणजे 32 षटक या 2 सामन्यासाठी लागणार. त्यानंतर आपण जो दुसऱ्या फेरीचे सामने होणार आहेत त्यासाठी आपण 6 षटकाचे सामने ठेवणार आहोत आणि हे पहिले अनाउन्स केलं होतं आपण. तर गोलंदाज जर सज्ज होतोय फहीम, एक युवा गोलंदाज, विकेटची आवश्यकता आहे. तो विकेट मिळून देईल काय? पुल केलाय, पॉवरफुल ठरतोय का? पाहायचंय. पॉवरफुल, सक्सेसफुल आणि चेंडू मात्र गुल होतोय. षटकार. पण निमापला पार केलंय कारण की 19 चेंडूचा खेळ झाला त्यामध्ये तब्बल 42 आणि इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे सामना होता कुठे आणि सामना येऊन टेपलाय कुठं. सामना रंगतदार स्थितीकडे जर घेऊन जायचं असेल तर युनिक 11 बल्याणी संघाला एका ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. जी पार्टनरशिप पाहतोय की खूप मोठी होत चाललेली आहे, ही पार्टनरशिप तोडावी लागेल. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे युनिक 11 बल्याणी संघाला. तो ब्रेक थ्रू या षटका मात्र मिळून देईल काय? पण पहिल्या चेंडूवर षटकार खर्च करतोय आणि खराब सुरुवात करतोय गोलंदाज फहीम. सज्ज होताना समोर फलंदाज पाहतोय आपण अतिशय छान फलंदाजी करणारा राकेश. संकेत हा चेंडू हवेत होता. आपण मिड ऑफला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र डीप मध्ये एक रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज संकेत. त्यांनी संघात धावसंख्या 39 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजे सामन्याची उलटी गिनती सुरू होते इथं. राजेश चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजी अतिशय उत्तम आणि फलंदाजी सुंदर. यावेळेस आता वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. पण विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. जो एक झेल टिपला होता असं केव्हा वाटणार झेल टिपले आणि तिथून असं वाटलं होतं की संघ अडचणीत येईल काय. पण हे दोन्ही फलंदाज संघाच्या मध्ये धावून आले आणि एक चांगली पार्टनरशिप बनवताना यावेळेस पाहता दिशा दिली चेंडूला स्टीअर केलाय. चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार. चेंडू आणण्यासाठी पंचाचा इशारा येतोय. सीमा पार. हा एक नेता दीपक चौकार. गली आणि पॉइंटच्या मधून खाली क्षेत्रामध्ये आउटफील्ड या मैदानाची खूप छान असते. तुम्ही गॅप शोधून काढा, तुम्हाला बाउंड्री ऑटोमॅटिक मिळेल. त्याचा परिणाम पहिला आपण फक्त गॅप शोधले आणि चौकार आले राजेशच्या बॅट मधून. यास पाहता चांगला चेंडू पृष्ठभूमीला लागला आणि सहमत आहे. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. चर्चा सुरू होती की ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. डेंजरस पार्टनरशिप होत चालली होती. ती पार्टनरशिप तोडतोय इथं मात्र गोलंदाज फहीम हा. आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून
25 चेंडूमध्ये 35 म्हणजे सामना अजून संपला नाहीये, कारण की या खेळपद्धतीचा जर विचार केला आपण, मी तर म्हणेन की अजून बाजू खूप मजबूत आहे. व्हीएम ग्रुप दहागाव संघाची विकेट तुम्हाला सातत्याने प्राप्त करावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. डावखुरा फलंदाज येतोय विकी. फाईमचा हा षटक पाहतोय आपण. चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि यानंतर जे सामने होतील ते मात्र 6 षटकाचे होतील. हे चारही संघाच्या कडधानी महत्वपूर्ण सुद्धा लक्षात घ्यायचे आहे. यानंतर जो सामना होणार आहे म्हणजे जो विजेता संघ ठरेल तो विजेता संघासोबत लढत देईल. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाने पहिल्या सामन्यामध्ये एक सुरेख कामगिरी करून सामना जिंकला होता आणि हा सामना कोण जिंकेल यावेळेस पाहता. वेगवान चेंडू होता. आपण लाईन कुठे हे चेक करताना रमेश पात्रे सर यांचे दोन्ही समांतर शेत. हा चेंडू परत टाकावा लागेल फैम याला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 48. आता मात्र 34 धावेची आवश्यकता आहे आणि चेंडू तेवढेच कायम आहे, ते म्हणजे 25 चेंडू 34. एक सोपं समीकरण आहे, एवढं कठीण नाही आहे. चांगला चेंडू अतिशय अप्रतिम. षटकाची समाप्ती पाहतोय आपण. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 48. आता मात्र 24 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे सामना असं वाटलं होतं की रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल, पण 2 षटकानंतर थोडीशी सामना क्लाटणी मिळाली. 2 षटकामध्ये जी एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली ना, त्या पार्टनरशिप बळावर व्हीएम ग्रुप हा संघ सामन्यावर वर्चस्व आहे. पण क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत त्यावर भविष्य निकळणं उचित ठरत नसते. पण इथून मात्र पलटवार करेल काय गपाते आपण. युनिक 11 संघाचे गोलंदाज की मात्र जी फलंदाज चालू आहे ती फलंदाजी कायम राहील आणि सहज सामना जिंकून देईल. आणि मुजीन गुजर याला मात्र निराश करेल काय हे पाहायचं आहे, कारण की पाहतोय आपण पहिल्या 2 षटकापर्यंत हास्य खूप चेहऱ्यावर जास्त होता. आणि जिथं तू नेहमी तुझा चेहरा जर पाहिला आपण, जेव्हा तू झोपेतून उठत तेव्हा पण तुझ्या चेहऱ्यावर हास्य असते. तू एक दिलदार माणूस आहे. दिलदार म्हणता राजा माणूस आहे. बनेली गावचा राजा व्यक्ती आहे. कित्येक गोष्टी तुझ्याकडून मला लागू होतात हे सांगतात. एवढे शब्द आहेत, अपाट शब्द. तू बल्लानी गावचा मानवी समुद्र आहे. तू बल्लानी गावचा एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, महान मोठा हा व्यक्तिमत्व आहे. तर निश्चित सामन्याला सुरुवात होईल. 24 चेंडू 34 असं सोपं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये सोपं आणि कठीण म्हणता येत नाहीये. तर आपण ऐकूया पुढच्या धावतोडून या 4 षटकामध्ये व्हॉइस ऑफ डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणचे एक लोकप्रिय समालोचक रोशन संधे यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. शाकिब येतोय गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्र शिकाय त्यांना बीट करून चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार.
बाहेर लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क बिग 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 षटकार. बॅटिंग करतो आपल्या टीम साठी भूषण रोहणे साहेबांचा देखील संघ आहे या स्पर्धेमध्ये. परंतु जर पाहायला गेलं तर भूमी 11 कुंदे या टीम कडून नेहमीच तो खेळत असतो. परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवतोय. अप्रतिम बॅटिंग करतोय. मॅच विनिंग फलंदाजी वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि बॅटची बाहेरची कडा फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. संकेत बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय VM ग्रुप दहागाव या टीमला. गतवर्षी याच मैदानावरती माजी आमदार चषक आपण पाहिलं होतं. ते स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते. ओव्हर द विकेट शाकिब. यावी चांगला चेंडू आहे. अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. संख्या धावफलकावरती आहे 69. यावेळी हुक करतायत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू जातो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 73. 73 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. वाटचाल केली आहे ती म्हणजेच VM ग्रुप दहागाव या टीमने. राईट ओव्हर द विकेट शाकिब पाकोर्डे. यावेळी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाळण्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवरती. मेघश्याम पवारने फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय VM ग्रुप दहागाव या टीमला. जयेश भोईर येतोय. दोन्ही आता मात्र केळणीचे बॅट्समन आहेत. विकी भोईर आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. यस रमेश म्हात्रे सरांचा. कारण की 9 धावांची गरज आहे. कोरोनाच्या संकटामध्ये नक्कीच नजीब रईस साहेब असतील त्यांच्या माध्यमातून उम्मत फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांची मदत केली. त्यामध्ये साजिद रईस असतील कदीर असतील सर्वांनीच उम्मत फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली गोरगरिबांची.
आपण पाहिलं गेलं तर 10 ते 12 ट्रक नक्कीच सर्व जे अन्न होतं ते आपण पोहोचवलं गरजू लोकांसाठी आणि खरंच त्यांनी देखील पुण्याचं काम केलंय या कोरोनाच्या संकटामध्ये. नक्कीच ते देखील कोरोना वॉरियर आहेत. 9 धावांची गरज आहे. विकी भोईर आणि त्याला साथ देण्यासाठी येतोय जयेश भोईर. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पंच मयुरेशने देखील गोलंदाजी केली पॉवर प्ले मध्ये, त्यामुळे ते देखील गोलंदाजी करू शकत नाही. मेघश्याम पवार आणि मयुरेश गोलंदाजी करू शकत नाही पॉवर प्ले मध्ये. शाकिब, कमी आधीच ही सूचना केली होती जेव्हा स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच आम्ही सर्वच नियमावली सांगितल्या होत्या या स्पर्धेच्या की जो गोलंदाज पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करेल तो गोलंदाज बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. 9 धावांची गरज आहे. निखिल येतोय गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम निंबवली. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग गोलंदाज विकी भोईर. यावीस बिग हिट करतो लॉफ्ट हिट. केळणी गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. तीन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. अशोक एडे. या 20 अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू जातोय